आज आपल्यासोबत असे एक व्यक्तिमत्व आहे जे सर्वसामान्य नारळ विक्रेता ते आज आमदार. केनेकर साहेब, मी जसं म्हटलं की एक सामान्य नारळ विक्रेता तर आज आमदार, इथपर्यंत तुम्ही प्रवास केलाय. कसा प्रवास होता आणि काय भावना आहेत? खरं तर प्रथमतः मी कामगारांचा मुलगा आहे आणि त्यामुळे एक कामगारांचा मुलगा जीवनामध्ये हिंदुत्वाच्या विचाराला धरून दीनदलित उपेक्षितांची सेवा करण्याची भावना ठेवून राजकीय प्रवास चालू केला. त्या राजकीय प्रवासामध्ये आमचं ब्रीद होतं की आम्ही सिंहासनाकरता नाही काम करतोय, आम्ही काम करतोय दीनदलित उपेक्षितांना न्याय मिळण्याकरता. त्यामुळे मला कोणाची खुर्ची मिळेल किंवा मला कोणी आमदार पद देईल, नगरसेवक पद देईल, महापौर करतील, उपमहापौर करतील, याकरता जीवनात कधीच काम नाही केलं. हिंदुत्वाचा एक प्रगल्भ विचार ह्या दीनदलितांपर्यंत गेला पाहिजे, त्या माध्यमातून यांच्या गरजा परिपूर्ण झाल्या पाहिजे, या भूमिकेतून ही वाटचाल होती. आणि निश्चित या वाटचालीमध्ये अशा असंख्य आमच्या अडचणी आल्या. ज्यावेळेस सत्ता नव्हती त्यावेळेस रस्त्यावर उतरून मार खाल्ला दीनदलित उपेक्षितांकरता. बरेच दिवस पोलीस कस्टडीत बसलो. निश्चितपणे एक श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचार मनात रुजले होते आणि त्या विचारानं जी आक्रमकता गोपीनाथरावांनी दाखवली, जी प्रमोद महाजनांच्या वैचारिक भूमिका पाहिली, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचा एक उच्च विचार राष्ट्राकरता, तो हे केला मी स्वतःच्या अंगी रुजवला. आणि त्यामुळे अशा सर्व काही गोष्टी करत हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पे लिखता मिटाता नया गीत गाऊंगा. जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला कळालं की मला आता विधान परिषदेचं तिकीट भेटतंय किंवा मी आमदार होणार आहे, तुम्ही परिवाराला पण सांगितलं असेल, तेव्हा परिवाराची काय भावना होती आणि तुमचा कसा उत्साह होता? हे बघा, परिवाराला बऱ्याच दिवसापासून परिवारापासून वंचित राहिलो. परिवारांना जितका वेळ द्यायचा तितका वेळ देऊ शकलो नाही या समाजकारणात आणि राजकारणात. त्यामुळे परिवाराला साहजिक वाटतं की हा माणूस आमच्याशी वंचित असताना ह्याला कुठेतरी सन्मानाची संधी मिळावी, ही भूमिका परिवाराच्या डोक्यात होती. आणि त्यांना माझ्यापेक्षा जास्त आनंद परिवाराला झालेला आहे, बहुजन समाजाला झालेला आहे. जेव्हा तुम्ही राजकारणात आले होता तेव्हा कधी वाटलं होतं की आपण आमदार होऊ, असं काय वाटलं होतं? हे बघा, मी सांगितलं ना, मी आमदार होण्याकरता राजकारणात आलो नाही. जो गरजू माणूस आहे, जो न्यायापासून वंचित आहे, जो दीन आहे, दलित आहे, पीडित आहे, त्याची व्याकुळ भावना पाहायला जायची नाही. त्याला माझी मदत कसं करता येईल, त्याला न्याय कसा मिळवून देता येईल, हे भावना घेऊन चालत. हे साधन आहे आमदारकी, ही ताकद आहे फक्त आमदारकी. साध्य आमचं फार वेगळं आहे. तुम्ही एक आता लोकप्रतिनिधी म्हणून वावरणार आहात. या अगोदर तुम्ही राजकारणात खूप वर्षापासून सक्रिय आहात. तुम्ही कोणत्या आमदार असो किंवा मंत्री कोणाला आदर्श मानता आणि त्याच्या पावलावर पाऊल चालून तुम्ही तसंच कार्य करसाल अशी तुमची भावना आहे? महाराष्ट्र दूरदृष्टी नेता असणारे, सामाजिक भावनेने समानतेने चालणारे आणि छोट्या छोट्या समाजाला सातत्याने न्याय देणारे देवेंद्रजी फडणवीस हे माझं प्रेरणा आहे, आदर्श आहे. आणि त्यामुळे निश्चित आहे, प्रामाणिक भूमिका घेऊन कार्यकर्त्याला, प्रत्येक समाजाच्या माणसाला न्याय देणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्याच्याशिवाय आणखीन काय असू शकतं? बरं, आता आमदार म्हणून काय पावलं असणार आहेत पुढे? काय शहरासाठी काय विशेष करता येईल तुम्हाला? बदल काही होणार नाहीये. जे रस्त्यावर येऊन करत होतो ते आता सभागृहात जाऊन करेल. म्हणजे जी मागणी रस्त्यावर मांडत होतो, रस्त्यावर येऊन उतरून मागणी करत होतो, ती आता सभागृहात करेल. फरक काय पडणार आहे? वागण्यात फरक नाही पडणार आहे. जो जोर रस्त्यावर होता तोच जोर सभागृहात राहील. बरं, काही विशेष किस्सा या काही दिवसांमध्ये तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आमदार म्हणून लोकांमध्ये गेला किंवा त्या विधान परिषदेमध्ये गेला, तर काय लोकांचा काय दृष्टिकोन बदलला बघण्याचा?
एक सांगतो, मला माझी आमदारकी मिळण्याबद्दल जितका आनंद नाही झाला तितका 18 पगड आणि 12 बलुतेदारांच्या डोळ्यात मी पाणी पाहिलं. असं पाहिलं की आमच्याकडे तर सातत्याने 35 वर्षापासून लढणारा कार्यकर्ता जेव्हा सभागृहाचा नेता होतो, सभागृहात जातो आणि आमच्याकरता ज्याला 10 पट ताकद पक्षाने दिली, त्यावेळेस त्यांचे आनंद अश्रू जे पाहिले ते माझ्या जीवनातला फार मोठा अविस्मरणीय क्षण आहे. तुम्ही एक तडफदार व्यक्तिमत्व म्हणून भारतीय जनता म्हणून पुढे येता आणि अशातच आपल्या जिल्ह्यामध्ये एक वाद सुरू आहे, ती म्हणजे औरंगजेबाची कबर. तर आज ती कबर हटवावी अशी सगळीकडून बोलल्या जात आहे. तुमचं काय मत आहे यावर, की आता तुम्ही आमदार पण आहात? औरंगजेबाची कबर नाही, ते थडगं आहे. आणि त्याच्या थडग्याचा जर याला उखडायचं ठरवलं तर प्रथमतः लोकांच्या मनातून आणि हृदयातून उखडावं लागेल. ज्या औरंगजेबाने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा अतोनात छळ करून त्यांचा वध केला आणि त्यामुळं अशा औरंग्याला ज्यावेळेस आमच्या आठवण्याची भूमिका येईल त्यावेळेस पहिले आम्हाला छत्रपती संभाजी महाराज आठवतील. आणि छत्रपती संभाजी महाराज याकरता आठवतील की या औरंगजेबाच्या जिथं थडगा आहे, त्या लोक खुलताबाद म्हणता, आम्ही रत्नपूर म्हणतो, त्या रत्नपूरमध्ये एक भव्य छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभं करण्याचा विचार माझ्या पुढे आलेला आहे. मी आमदार होताच आणि ते स्मारक तिथं व्हावं, जेणेकरून येणाऱ्या भावी पिढीला हे लक्षात आलं पाहिजे, त्यांची चेतना आणि प्रेरणा ठरली पाहिजे की धर्मासाठी जगायचं कसं आणि मरायचं कसं, हे छत्रपती संभाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं. आणि त्यामुळे ती चेतना, प्रेरणा त्या स्मारकाच्या रूपाने आमच्या या देशात लोकांना लक्षात येईल. आणि त्यामुळं हिंदुत्वासाठी असेल आणि दुसरं या दख्खनच्या भूमिकेत ज्या औरंग्याला ज्यांनी गाडलं त्या संताजी, धनाजी, महापराक्रमी तारा राणी यांचंही स्मारक त्यांच्याबरोबर असले. आणि अचानक अशा हिंदू संस्कृतीवर झालेल्या, मोगलशाहीमध्ये झालेल्या ज्या जखमा आहे त्या आपोआप निखळून पडतील, हे स्मारक जर मोठे झाले तर. तुम्ही अनेक वर्षापासून राजकारणात आहात. तुम्ही अनेक वर्ष विरोधामध्ये राहिले आहात, म्हणजे सत्तेमध्ये भाजप नव्हती तेव्हाही तुम्ही भाजप सोबत होते. आता बहुतांश तरुण राजकारणामध्ये सक्रिय होतात, येतात, पण सत्तेपायी ते नैराश्य येतं त्यांना, की आपल्या हाती काही राहत नाही. अशा तरुणांना काय तुमचा सल्ला असेल? कारण की तुम्ही पण खूप मोठा प्रवास केलेला आहे, अनेक घटना तुम्ही बघितल्या, कधी नैराश्य आलं असेल, काय त्यांना काय सल्ला द्याल? खरं तर जो राजकारणात युवक येतो त्याला मला एवढं सांगायचं आहे की आपण जे काम करतो ते या हृदयापासून केलं तर आपल्याकडे कोणतं पद आहे, कोणते साधन आहे, ते काही लक्षात येत नाही. हृदयाची व्याकुळता एखाद्या दीन, दलित, उपेक्षित पीडिताकरता निर्माण झाली की ती निर्माण होणं या राजकारणात फार मोठी गोष्ट आहे. आणि ती निर्माण झाली की मग आपोआप सर्व गोष्टी घडत जातात. पण ती निर्माण होती का? आपण राजकारणात आलो, राजकारणात आल्यानंतर हे राजकारण फॅशन नाहीये, ही एक मोठी जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी स्वीकारण्याची ताकद जर तरुणामध्ये असेल, संयमीपणा, एखाद्याला न्याय देण्याकरता आक्रमकपणा, न्यायासाठी शेवटपर्यंतचा लढा दिला पाहिजे युवकांनी. नाही तर काही युवक फळाची अपेक्षा करतात, इथं फळाची अपेक्षा करू नये. आणि त्यामुळं दीन, दलित, उपेक्षेकरता लढणारा व्यक्ती, राष्ट्रासाठी समर्पित असणारं व्यक्तिमत्व युवकांकडनं अपेक्षित आहे. नक्कीच हे होते आमदार संजयजी केनेकर साहेब. मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.